नमस्कार, मी अमृता डावरे तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे लोणाळा कट्टामध्ये. आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी आपल्या बॉडी बिल्डिंगमुळे अख्ख्या लोण्यात आपली ओळख निर्माण केली आहे. नमस्कार ऋषी शेंगाडे सर, तुम्ही बॉडी बिल्डिंगची सुरुवात कधीपासून केली आणि कोणत्या सालापासून केली? मी कॉम्पिटिशन बघितलं होतं आधी कन्या शाळेमध्ये आपल्या वर्षा पहिली. तर तिथं प्रीतम सिंग म्हणून आला होता एकदम. तर त्याची बॉडी मला खूप आवडली. तर म्हटलं नाही आपण पण काही करू शकतो. त्याची ॲक्टर खूप छोटी होती, 5'3", 5'2" असेल किंवा 5 पण असू शकते. तर मी म्हटलं मी काय नाही करू शकतो. तर मग तेव्हापासून आवड निर्माण झाली. मग मी त्यानंतर हळूहळू कोर्स केला मी जिम ट्रेनरचा. ओके. कोर्स वगैरे केला, मग समजायला लागलं कसं काय असतं काय नसतं, वर्कआउटचं काय फॉर्म टेक्निक असतो किंवा डाएट कसा घ्यायचा असतो. मग ते हळूहळू मला आवड निर्माण होऊन गेली. मग फर्स्ट मी पार्टिसिपेट केलं होतं 2016 मध्ये. आम्ही गवळे यांनी ठेवला होता. तर तिथे माझा प्लेस लागला, 6th प्लेस लागला, पण लागला तुम्हाला. तर मग त्यानंतर परत मग आपल्या इथं हळूहळू कॉम्पिटिशन बघत गेलं. मग मी कंटिन्यू सगळीकडे पार्टिसिपेट केलं. काही ठिकाणी भेटलं, काही ठिकाणी नाही भेटलं. ते माझं अच्छा लक होतं. पण तुम्ही मी होप्स नाही सोडले. होप्स नाही सोडले. मी कंटिन्यू प्रयत्न करत अजून पण करत होतो, आता पण नाही. मी पण बघते ना तुमचे व्हिडिओज बघते की तुम्ही खूप वर्कआउटला खूप सारे म्हणतात ना की मेहनत करत असतात. प्रत्येक बॉडी मसल झालं नाही. व्हेरी नाही. तुम्हाला बॉडी बिल्डिंग का करूशी वाटलं? पहिले मला वर्कआउटमध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता, पण मी कॉम्पिटिशन वगैरे बघितले. त्यावेळेस मग थोडी आवड निर्माण झाली. आधी मी खूप वीक होतो. मग जसं हळूहळू समजायला लागलं, मग त्या प्रकारे मी हळूहळू सुरुवात केली. ओके. सर, आपण इथे इतके ट्रॉफीज बघतोय, तर ह्या ट्रॉफीज बद्दल थोडं सांगा. मी फर्स्ट कॉम्पिटिशन आपल्या लोणावळ्यामध्ये स्टार्ट केलं लोणावळ्यापासून. मग त्यानंतर तळेगावमध्ये खेळलो, पिंपरी चिंचवडमध्ये खेळलो, पुण्यामध्येही खेळलो आणि खोपोली, परत नवी मुंबई, त्या पनवेल इकडे पण जाऊन कॉम्पिटिशन्स खेळलो. सर, तुम्हाला बॉडी बिल्डिंग मध्ये करिअर करायचं आहे का तुम्ही आवडतं म्हणून करता? पहिली गोष्ट तर आवड निर्माण झाली, त्यामुळे त्याचे गोल वाढत गेले माझे. मग मी ॲज अ करिअर म्हणून आवड पण आहे, करिअर पण आहे, दोन्हीचं कॉम्बिनेशन सेम. ओके. सर, तुम्ही जॉब पण करता, तर तुम्ही जिमला पण तुम्ही असतात. तुम्ही कधी मिस नाही करायची. तर तुम्ही ती दोन्ही लाईफ कसे बॅलन्स करता? ऍक्च्युली मी जिम मध्ये ट्रेनर आहे. ओके. L&T कंपनी, तिथे मी जॉब करतो. कंपनीची जिम आहे, तिथे मी ऍक्च्युली जिम मध्ये ट्रेनर आहे. तर सकाळी मॉर्निंगचा टायमिंग असतो माझा 5:30 to 8:30. ओके. मग त्यानंतर मी वर्कआउट करतो 8:30 to 9:30 किंवा 10 असतो. 1 ते 1.5 तासाचा वर्कआउट असतो. तुम्ही 10 वाजेपर्यंत कम्प्लीट करतो. मग इकडे गेल्यावरती नाश्ता वगैरे करून मग रेस्ट करून 4-4:30 वाजता परत माझी 5 वाजता ड्युटी असते. संध्याकाळी 5 ते 10 अशी ड्युटीचं टायमिंग असतं. ओके. सर, तुमची बॉडी इतकी मेंटेन आहे, तर तुम्ही बॉडी शेपिंग बद्दल थोडं सांगा. बेसिकली कसं असतं, मी 1 day 1 मसलचा एक्सरसाइज करतो. मंडेला तर पहिली मी लेग्स घेतो, मग बाकीचे राहिलेले बॉडी पार्ट, चेस्ट, शोल्डर, ट्रायसेप, बॅक, बायसेप, ते डे बाय डे घेतो. त्या हिशोबाने माझं वर्कआउट जे सेट असतं ते माझे फिक्स असतं. त्या दिवशी हे सेट मारायचे, तर मी ते मारून माझं वर्कआउट कम्प्लीट करतो. ओके. जेव्हा तुम्हाला कुठेही पार्टिसिपेट करायचं असेल तेव्हा तुम्ही कसे वर्कआउट करता? बेसिकली कसं असतं, मी त्यावेळेस 2 टाइम वर्कआउट करतो, मॉर्निंगला पण आणि इव्हिनिंगला पण. कसं असतं, बॉडीवरचा फॅट घालायचा असतो आणि मसल अट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे. मग त्यासाठी मी सकाळी जाऊन फिटनेसमध्ये वर्कआउट करतो आणि संध्याकाळी 1-1.5 तास काढून माझ्या जिममध्ये वर्कआउट वगैरे करतो. ओके. जेव्हा आपण पार्टिसिपेट करतो, मेन काय लागतं त्याला? जसं चेस्ट, मसल्स, म्हणजे कसे जज कसे आपल्याला जजिंग म्हणजे हे करतात? बेसिकली कसं असतं, 100% मार्क असतात, म्हणजे 100% मार्क असतात. त्यापैकी 60% लेग्सला असतात. तुमच्या लेग्सचा मसल किती चांगला आहे, किती मोठा आहे, त्याच्यावरती डिपेंड करतं. ओके. ऑल ओव्हर बॉडी ते चेक करतात, पण जास्त करून लेग्सवरती फोकस करतात का समोरचे लेग्स कसे नाही. मग त्यानंतर आलं बॅकचा मसल, बॅकचे मसल, मग चेस्ट, बायसेप, ट्रायसेप हे छोटे छोटे मार्क असतात, त्यांना जास्त मार्क असतात. जास्त करून लेग्सवरती फोकस करावं लागतं. सर, आता तुम्हाला जर पार्टिसिपेट करायचं असतं तेव्हा तुम्ही काही डाएट फॉलो करत असेल व प्रोटीन्स घेत असेल, त्यानंतर स्टेरॉइड असं काही गोष्टी घेतात का, इंटेक करता? बेसिकली मी जास्त करून फोकस डाएटवरती करतो. प्रोटीन्स वगैरे घेतो, पण वर्कआउटच्या पोस्ट वर्कआउट एकदाच घेतो. बेसिकली कसं असतं, आपल्या खाण्यात जेवढं आपल्याला प्रोटीन घेता येईल तेवढं मला तर नॉलेज आहे. कशात नाही किती प्रोटीन भेटणार आहे, तर ते मी पहिले डाएटला करतो आणि पोस्ट वर्कआउट मी फक्त प्रोटीन शेक करतो. आणि स्टेरॉइड वगैरे झालं ते आजपर्यंत मी कधी घेतलं नाहीये. टॅबलेट वगैरे घेतल्यात, मल्टीव्हिटॅमिन घेते, पण इंजेक्टेबल फॉर्म कधीच घेतलं नाही. स्टेरॉइड्स बद्दल थोडं सांगा. स्टेरॉइड मी घेतलेले नाही आजपर्यंत, पण टॅबलेट फॉर्म वगैरे घेतलेला आहे. त्यातली काही माहिती नाही एवढी मला. जर मला
पुढे भविष्यात यूज तर व्हायची, मोठी बॉडी करायची, मग त्यावेळेस मग विचार करेन कसं काय घ्यायचं. त्याच्यामध्ये स्टेरॉइड ह्यूज बॉडीसाठी आपण मसल मोठे करण्यासाठी कारण का कसं असतं नॅचरल प्रमाणात, नॅचरली टाइम प्रमाणात मसल वाढतो, मग त्यानंतर मसल वाढत नाही. हो, मग त्यासाठी ऍडिशनल काहीतरी द्यावं लागतं, तेव्हा ते स्टेरॉइडचे फॉर्म येतं. तर माझा आता तर काही विचार नाहीये, कारण का मी जे आहे त्यामध्ये खूप खुश आहे. तर वाटलं भविष्यात घ्यावं, गरज लागली तर मग त्यावेळेस विचार करते कसं घ्यायचं काय ते. सर तुम्ही इन्स्पायर कोणापासून झालात? बेसिकली मी ना अर्नोल्ड श्वार्झनेगरचे फोटोज वगैरे बघून खूप इन्स्पायर झालो. मला त्यांची बॉडी खूप आवडते. तर मी त्यांना एक आयडल म्हणून समोर ठेवला. मग त्यांचे व्हिडिओ वगैरे बघून किंवा वर्कआउट वगैरे बघून किंवा फोटो वगैरे बघून त्यांच्यासारखं फिजिक किंवा त्यांच्यासारखं फिजिक किंवा नाही त्यांच्यासारखं झालं तरी थोडंफार ट्राय करत असतो मी. ओके. तुम्ही इतकं वर्कआउट वगैरे करता तर कधी बॉडी पेन, कधी फिजिकल प्रॉब्लेम्स फेस केलात का? नाही, आजपर्यंत तर नाही केला. कारण का मसल माइंडमध्ये असतं बाबा आज वेट मारलं तर उद्या वाढूनच मारायचं, आपल्याला हेवीच मारायचं. तर जशी बॉडी आपल्याला दिसते मग तसं मेंटॅलिटी चेंज होते, नाही अजून करायचं. तर मग ते निगेटिव्हिटी येत नाही माइंडमध्ये. एकदा जर निगेटिव्हिटी आली का बाबा हे होईल ते होईल तर मग नाही, ते तर राहायचं. पॉझिटिव्हली विचार केला तर मग पॉझिटिव्हलीच होत जातं. व्ह्यूअर्सला काय मेसेज देणार? व्यवस्था असं मेसेज आहे की येणाऱ्या पिढीने वर्कआउट वगैरे व्यवस्थित करा, मेहनत करा, यश आणण्यामध्ये नक्कीच तुमच्यापाशी येईल. फक्त एवढंच का थोडासा टाइम द्या. लगेच कोणती गोष्ट होत नाही. कारण का मी स्वतः 4 ते 5 वर्षानंतर पण अजून असं वाटतं का मला पाहिजे तशी फिजिक नाहीये, तरी पण मी प्रयत्न करतोय. तर तुमचं फक्त एवढं सांगते तुम्हाला का हळूहळू तुमची ग्रोथ होत आहे. थँक्यू ऋषी सर. थँक्यू. आणि लोणाकट्टा ह्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. नक्की करा.